गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी फ्रेश होऊन क्रिकेट खेळायला जाणार आहे. त्यानंतर क्रिकेट खेळायच्या आधी थोडं ऑफिसवरती गेलो बिकॉज मित्राला थोडे प्रिंट आउट्स घ्यायचे होते. PDF सेंड करत होता म्हणून वाट बघत बसलो. त्यानंतर त्याने PDF पाठवली. मग आम्ही प्रिंट आउट्स काढले. प्रिंट आउट्स काढून झाल्यानंतर आम्ही ग्राउंडकडे जायला निघालो. टॉस हारल्यामुळे आमची फिल्डिंग आली होती, त्यामुळे आम्ही फिल्डिंगला थांबलो. तर समोरच्या टीमने आम्हाला काही जास्त मोठा टार्गेट नव्हता दिला. विकेट टिकवून खेळणे सुद्धा इम्पॉर्टंट होतं बिकॉज मागं कोण खेळणारं नव्हतं बॅट्समन. तर तुम्ही काही माझे क्लासिक शॉट पाहू शकता. त्यानंतर म्हणलं एक रिव्हर्स स्वीप मारा, बट रिव्हर्स स्वीप बसला नाही. त्यानंतर स्वीप शॉट मारला. तर तुम्ही हे शॉट कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा. मॅच जिंकलो आणि घरी यायला निघालो. तर पोरांचं ठरलं की पार्टी करायची. तर हा मॉर्निंग व्ह्यू पाहू शकता इंदापूरचा तुम्ही. तर घरी आलो तर ह्या दोघी माझ्यापाशी आल्या. कॉस त्यांनी कानातलं नवीन घेतलं होतं ते मला दाखवायला आलं. तर ह्या दोघींचा 26 जानेवारीला डान्स होता, तर मला हे डान्स करून दाखवत होते. तर हिचा डान्स तुम्ही पाहू शकता. डान्स करून झाल्यानंतर त्या दोघींना अभ्यासाला बसवलं बिकॉज अभ्यास सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. माझी सुद्धा एक्झाम चालू होती, त्यामुळे मलाही स्टडी करायचा होता. मग मी यांच्यासोबत स्टडी करायला बसलो. तर या पप्प्याचा कॉल आला बिकॉज ह्याला कटिंगला सोडायचं होतं. मग ह्याला बहीच्या दुकानामध्ये सोडलं आणि रिटर्न आलो. रिटर्न होऊन आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि जॉबला जायला निघालो. त्यानंतर ऑफिसमध्ये जायला निघालो आणि ऑफिसमुळे मला काही जास्त टाईम भेटत नाही ब्लॉग शूट करायला, एडिट करायला, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर संध्याकाळी एक फंक्शन होतं, आम्हाला तिथं जायचं होतं एका लहान मुलीचं. त्यामुळे तिला फ्रॉक घ्यावं म्हणलं, बट माझ्याकडे टाईम नव्हता जास्त, त्यामुळे डिसाईड नाही करू शकलो फ्रॉक. त्यानंतर मग आऊट झालं माझं. मित्र मला आले पिकअप करायला. मग घरी गेलो. घरी येऊन कपडे वगैरे चेंज केली, फ्रेश झालो आणि परत बाहेर गेलो. इंदापूरमध्ये मॅरेथॉन असल्यामुळे तुम्ही हे पाहू शकता. 26 जानेवारीमुळे नगरपालिका खूप छान सजवली आहे. उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे मंदिर तुम्ही पाहू शकता किती छान सजवलं आहे. तर तुम्ही बाप्पाकडे बघू शकता कसले रिॲक्शन देत आहे. फ्रॉक मधलं काय जास्त समजतच नव्हतं, त्यामुळे आम्ही खूप कन्फ्युज झालो होतो. मग हा फ्रॉक डिसाईड केला आणि घेतलं. त्यानंतर फंक्शनमध्ये पोचलो आणि डायरेक्ट जेवायला बसलो. तर तिथं मटण होतं, त्यामुळे खूप खाल्लं आणि डायरेक्ट घरी जायला निघालो. तर मित्राचा कॉल आला. तर तुम्ही पाहू शकता इंदापूरचं बस स्टँड बिकॉज मी मित्राला पिकअप करायला आलो होतो. तो आला होता नगरवरून. त्यानंतर तोही आला. तर तुम्ही पाहू शकता सुप्याने येत आहे पुढून. त्यानंतर त्याला टाकलं गाडीवर आणि घरी जायला निघालो. त्यानंतर गल्लीत पोचलो, मित्रांमध्ये बसलो. इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच होती ती बघत बसलो आणि घरी गेलो. बाय, गुड नाईट.